एकनाथ शिंदे यांनी 40 आमदारांसह शिवसेनेमध्ये बंड केलं आणि गुवाहाटीला गेले. ते जेव्हा गुवाहाटीला गेले तेव्हा त्यांच्यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील सांगोला या विधानसभाचे आमदार शहाजीबापू पाटील हे सुद्धा होते, शिंदेसोबत होते. आणि त्याच दरम्यान त्यांचा एक डायलॉग व्हायरल झाला, काय झाडी, काय डोंगर, काय हाटील. एकदम ओके मध्ये आहे सगळं. सगळ्या महाराष्ट्रात हा डायलॉग गाजला आणि शहाजीबापू पाटील आणि त्यांचा सांगोला मतदारसंघ बातम्यांच्या आणि चर्चेच्या केंद्रस्थानी आला. शहाजीबापूंना मिळालेलं 786 मतांचं लीड, बंडानंतर झालेली समीकरणं, यामुळे शहाजीबापूंचं नेमकं काय होणार अशी चर्चा मागच्या 2.5 वर्षापासून सुरू होती. शहाजीबापू यांच्या विरोधात शेकापचे देशमुख बंधू तयारी करत होते. सामना पाटील विरुद्ध देशमुख असाच होणार हे जवळपास नक्की होतं. हा सामना शहाजीबापूंना जड जाणार का अशी चर्चा सुरू झालेली. पण या सामन्यात एंट्री मारली दीपक आबा साळुंके यांनी. मातोश्रीवर दीपक साळुंके यांचा पक्षप्रवेश पार पडला. ठाकरे गटानं त्यांच्या हातात मशाल देत उमेदवारीचे संकेतही दिले. मग एक नवी चर्चा सुरू झाली दीपक साळुंके यांच्या प्रवेशामुळे शहाजीबापू ओके मध्ये असल्याची. शहाजीबापूंचे जुने सहकारी असल्याने दीपक साळुंके यांच्या पक्ष प्रवेशामुळे समीकरणं कशी बदलतील, मतदारसंघात नेमकं काय होईल, पाहूया या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी ज्ञानेश आणि आपण पाहतात टीसी मराठी. सांगोला हा शेतकरी कामगार पक्षाचे गणपत देशमुख यांचा बालेकिल्ला. या मतदारसंघात शेतकरी कामगार पक्षाकडून ते 11 वेळेस आमदार झाले. 74 ते 2014 पर्यंत देशमुख यांनी फक्त 2दाच पराभव पाहिला. दोन्ही वेळेस जिंकणारे उमेदवार होते शहाजीबापू पाटील. 2019 ला गणपतरावांनी आपले नातू अनिकेत यांना मैदानात उतरवलं, पण शहाजीबापूंनी 786 मतांनी निसटता विजय मिळवला. त्यानंतर शिवसेनेत पडलेली फूट, गुवाहाटीवरून काय झाडी काय डोंगर, बघतानाचा फोन, त्यानंतर मतदारसंघातलं समीकरण किती अवघड आहे आणि किती सोपं हे प्रश्न आहेतच. आता सध्या सगळ्यात जास्त चर्चा आहे ती दीपक साळुंके यांची. अजित पवार गटाचे जिल्हा अध्यक्ष असणाऱ्या दीपक साळुंके यांनी 2 दिवसापूर्वी आपल्या पदाचा राजीनामा देत शिवसेना पक्ष मध्ये प्रवेश केला. यामध्ये दीपक साळुंके यांनी निवडणूक लढवायची तयारी अगोदरपासूनच सुरू असल्याचं दिसून येतं. त्यांनी कार्यकर्त्यांचे मेळावे, पदाधिकाऱ्यांच्या बैठका यामध्ये सुद्धा आपण यावेळेस उमेदवार असू असे संकेत दिले होते. परंतु या जागेवर महायुतीमध्ये शहाजीबापू पाटील आमदार असल्याने ही जागा पर्यायाने शिवसेना शिंदे गटाला सुटेल आणि तिथे शहाजीबापू पाटीलच उमेदवार असतील. दीपक साळुंके यांनी शहाजीबापू पाटील आणि गणपतराव देशमुख यांना देखील मदत केल्याचं सांगितलं जातं. त्यांच्याकडे स्वतंत्राची त्यांची यंत्रणा आहे, कार्यकर्त्यांचं जाळं आहे. मतदारसंघात बऱ्यापैकी त्यांचा संपर्क असून त्यातूनच त्यांनी गणपत देशमुख यांना मदत केली होती असं सांगितलं जातं. त्यामुळे देशमुखांकडून 2019 ला आमदारकीचा शब्द भेटला होता असंही ते सांगतात. पण त्यावेळी अनिकेत देशमुख यांना उमेदवारी मिळाली आणि त्यांनी शहाजीबापूंना पाठिंबा देत देशमुख यांच्या गडाला सुरुंग लावला. शहाजीबापूंच्या विजयामध्ये आपला वाटा मोठा असल्याचं ते नेहमी सांगत आलेले आहेत. परंतु त्यांनीच आता ठाकरे गटाकडून उमेदवारीचा शब्द घेतल्याने यंदा लढत तिरंगी होणार हे नक्की झालं. लढत तिरंगी होण्याचं कारण अर्थातच देशमुख बंधू गणपतराव देशमुख यांचे नातू अनिकेत देशमुख आणि बाबासाहेब देशमुख येथून शेकापच्या तिकिटावर निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. सांगोल्यात दिवंगत गणपत देशमुख यांना मानणारा एक मोठा वर्ग आहे. त्यांच्या माध्यमातून इथे शेकाप हा पक्ष रुजलेला आहे. ही जागा शेकापाला सुटेल आणि तेथून देशमुख बंधूंपैकी कोणीतरी एक जण जागा लढवेल अशी चर्चा होती. पण यात आलेले 2 ट्विस्ट. पहिला ट्विस्ट म्हणजे गेल्या वेळी निवडणूक लढवलेले अनिकेत देशमुख आणि बाबासाहेब देशमुख यांच्यामध्ये रस्सीखेच असताना पवारांनी आपली ताकद बाबासाहेब देशमुख यांच्या पाठीमागे लावली. अनिकेत देशमुख यांच्या भविष्याबाबत जयंत पाटील आणि शरद पवार निर्णय घेतील. उत्तमराव जानकर यांचं स्टेटमेंट देखील चर्चेत होतं. त्यामुळे 2 भावांमध्ये तिकिटासाठी रस्सीखेच आहेत. पण दुसरा ट्विस्ट म्हणजे या जागेसाठी ठाकरे गटाने सांगितलेला दावा. दीपक साळुंके यांचा प्रवेश होत असताना त्यांना ठाकरे गटाकडून उमेदवारी दिली गेली. जागा जर भाजपला शेकापाला सुटली नाही तर आम्ही महुयामधून बाहेर पडू, शेकापाचा लाल बावटा फडकून दाखवू अशी भूमिका देशमुख यांनी घेतली. आता या आघाडीचे गणित एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला मागच्या इलेक्शनला निसटता विजय मिळाला असला. शहाजीबापू मागच्या अनेक टर्म्स मध्ये सातत्याने लढत आलेले आहे. त्यांच्या या लढाऊ वृत्तीमुळे त्यांचा मतदारसंघात पाठिंबा आहे. मागच्या वेळेस ते शिवसेना तिकिटावर निवडून आले, त्यामुळे इथल्या शिवसेनेला बळ मिळालं. साहजिकच बंडानंतर देखील शहाजीबापूंनी ग्राउंडवरचा मतदार जोडून ठेवला. त्यांच्यावर बंडखोरीचा शिक्का 2.5 वर्षापूर्वी जरी बसला असला तरी टेंबू योजनेच्या पाण्यामुळे त्यांना हे नरेटिव्ह खोडून काढण्यात यश आल्याचं बोललं जात आहे. सांगोल्याच्या दुष्काळी पट्ट्यात उन्हाळ्यात टेंबू योजनेमुळे पाणी आलं, तालुक्याचं अर्थकारण बदललं आणि लोकांना या पाण्याचा थेट फायदा झाला. सत्तेत आल्यामुळे आणला गेलेला निधी, यामुळे शहाजीबापू आपली ताकद राखून आहे. पण त्यासाठी विजय म्हणून सोपा नाही, कारण पक्षफुटीनंतरची नाराजी पूर्णपणे मिटलेली नाही हे देखील स्थानिक पत्रकार सांगतात. जर लढत शहाजीबापू पाटील विरुद्ध बाबासाहेब देशमुख अशी झाली असती तर शहाजीबापूंना आव्हान कठीण जाऊ शकलं असतं. बाबासाहेब देशमुख मागच्या 5 वर्षामध्ये सतत लोकांमध्ये आहेत. त्यांना शरद पवार गटातील उत्तम जानकर, धैर्यशील मोहिते पाटील यांचीही चांगली साथ आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचा एकत्रित फोर्स बाबासाहेब देशमुख यांच्या पाठीमागे उभा राहिला असता.
पण संजय राऊत यांनी 2019ला शिवसेनेचा उमेदवार निवडून आला आहे, ती जागा आमची आहे असं म्हणत त्या जागेवर दावा सांगितला आणि दीपक साळुंखे यांचा पक्षप्रवेश घडून आणला. साहजिकच देशमुख बंधू नाराज झाले. शेकापची ताकद डिवाइड झाली. इथे ठाकरे गटाची विशेष अशी ताकद नसल्याने शरद पवार गटाचे नेते कात्रीमध्ये सापडले आहेत. अर्थात यामुळे शेकापकडून देशमुख आणि युबीटी कडून साळुंखे हे उभे राहिलेत तर यांच्यात मत विभागणी होण्याची शक्यता जास्त आहे. ही शहाजीबापू पाटील यांच्या पथ्यावर पडू शकते. जर सांगोल्यात जातीय समीकरण बघायची झाली तर तिथे धनगर आणि मराठा समाजाचे प्राबल्य आहे. धनगर समाज एक गठ्ठा देशमुखांच्या पाठीमागे उभे राहण्याची शक्यता आहे, पण दीपक साळुंखे यांचा धनगर समाजात देखील चांगला कनेक्ट आहे. त्यामुळे तिथले काही पॉकेट्स आपल्याकडे वळू शकतात. सोबतच मराठा मतदान महायुतीच्या विरोधात म्हणून एक गठ्ठा एकाच उमेदवारामागे जाण्याची शक्यता होती, परंतु आता साळुंखे यांच्यामुळे मराठा मतांमध्ये सुद्धा विभागणी होण्याची शक्यता आहे. दीपक साळुंखे यांनी आतापर्यंत विधानसभा निवडणूक जरी स्वतः लढवली नसल्याने त्यांची ताकद मतांमध्ये कितपत बदलते यावरही गणितही ठरणार आहे. त्यांची जर झाकलेली मूठ जोरदारपणे उघडली तर मशालीचा उजेड पसरण्याची आशा ठाकरे गटाला आहे, पण शेकापची नाराजी आणि देशमुख बंधूंचा आक्रमकपणा आणि आघाडीतील वितुष्ट बघता या मशालीच्या उजेडाला वाटा फुटताना दिसू शकतात. त्यामुळे दुरंगी सामना चुरशीचा होईल अशी शक्यता असताना दीपक साळुंखे यांच्या होणाऱ्या प्रवेशामुळे होणाऱ्या तिरंगी लढतीत शहाजीबापू पाटील ओके मध्ये असल्याची चर्चा सध्या सुरू आहे.